कोण म्हणताय तो? मी तुझी आई रे पोरा. आई? ए आई, ए आई का कुठं आहेस तू? ए आई अगं ये ना. आता मी तुला कायमची सोडून गेली मग. नाही आई, आई अगं तू मला सोडून जाऊ शकत नाही. आई अगं ये ना, आई अगं ये ना. काय हालत करून बसलास मग स्वतःची. सांभाळ मा स्वतःला. सांभाळ. ए आई, सांभाळ मा. ए आई, ए आई, ए आई. रुद्र, रुद्र. ए कोण बोलताय तू? ए कोण बोलताय तू? मी तुझी रश्मी. रश्मी? ए रश्मी का कुठे आहेस तू? ए रश्मी का ये ना, कुठे आहेस तू? मी आता तुला कायमची सोडून गेली. नाही तुझ्या रश्मी, नाही संसाराचा डाव मोडलाय. रश्मी, नाही रश्मी, तू माझं डाव अर्ध्यावर म्हणून जाऊ शकत नाही. रश्मी का तू तर मला आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं होतंस. अगं मला तर सोड माझ्या मेलेल्या आईला सुद्धा तू माझ्यासोबत आयुष्यभर सोबत करण्याचं वचन दिलं होतंस. मग का तू अर्ध्यावरती माझा डाव म्हणून का गेलेस रश्मी? बोल ना रश्मी, बोल ना. आता मी तुझी कधी होऊ शकत नाही, कधी होऊ शकत नाही. नाही रश्मी, नाही कधी होऊ शकत नाही. रश्मी का केलंस तू? बोल रश्मीचं का केलंस तू? नाही रश्मी, मी मात्र तुला माझा डाव अर्ध्यावर म्हणून जाऊ देणार नाही. रश्मी मला सोडून जाताना तुला माझी जराशी आठवण आली. रश्मी का मला सोडून जाताना अगं आपल्या दोघांच्या सुखासाठी देवा घरी निघून गेलेल्या त्या आपल्या आईची सुद्धा तुला आठवण आली. इतकं तर सोड पण तुझ्या उदरामध्ये ते माझं बाळ वाढत होत. त्या बाळाची सुद्धा तुला जराशी दया आली. हे माझं बाळ, माझं बाळ, हे माझं बाळ, माझं बाळ, बाळ, माझं बाळ कसं दिसत असेल माझं बाळ? किती मोठं झालं असेल माझं बाळ? रश्मी, रश्मी तू धोका दिलास. रश्मी तुम्हाला धोका दिलास. रश्मी तुम्हाला धोका. नाही रश्मी, मी तुला असं सहजासहजी सोडून जाऊ देणार नाही. नाही जाऊ देणार, नाही. माझी रश्मी बघ मला सोडून गेली. माझ्या डाव अर्ध्यावर म्हणून गेली आणि माझ्यावरती आज हसते बघ. ती माझी रश्मी मला ठिवते बघ. तुम्हाला नक्की दिवसा डोळ्यात स्वप्न पडलंय. एक खोटं बोलतेस तू, खोटं बोलतेस तू. हे माझं स्वप्न होऊ शकत नाही. अगं बघ ती रश्मी आताच माझ्यासोबत बोलली बघ. ए रश्मी का बोल ना. रश्मी का हिला सांग ना की तू माझ्यासोबत बोलत होतीस बोल. रश्मी हा माझा भास आहे. म्हणजे मी शुद्धीवर नाही. मी शुद्धीवर नाही. बघा इथे कुणी नाहीये. हा नक्की तुमचा एक भास आहे. तुम्ही बसा, निवांत बसा. इथे कुणी नाहीये. खरंच तुम्ही बसा, एकदम निश्चिंत बसा. कुणीच नाही आहे इथे. तुम्हाला आता बरं वाटतंय ना? मग करायची का लावलेला सुरुवात? ऐका तर.
हे रुद्र हे रश्मी रश्मी का तुम्हा चढाव वरत्यावर पडून गेले आणि आज आज थोडी वस्ती आज मला रश्मी बोल बोल रश्मी असं का केलं तू माझ्याशी बोल रश्मी तू असं का केलं माझ्याशी आता मी तुझी कधी येऊ शकत नाही मी तुझी कधी येऊ शकत नाही कधी नाही कधी नाही रश्मी रश्मी मी मात्र तुला माच केल्याशिवाय कधी शांत बसणार नाही हा रश्मी तू चिंता कुणाची तिथून मी तुला शोधून काढेन पण कुठल्याही परिस्थितीमध्ये तुला मी तुझ्या घरामध्ये सुखाने कधीच जगू देणार ना धोका धोका है मेरे साथ धोका धोका मेरे साथ धोका सारा का तुझ्या आराम कर भावाने मला इथं मारले इथं इथं आणि मला कायमचं बनवलं असतं सारा त्या शब्दाची जरी आठवण जरी आली ना तरी माणसाच्या अंगाची कशी लाई सोडणार नाही एकाला मी सोडणार नाही सोडणार नाही धोका धोका है मेरे साथ धोका धोका मेरे साथ एक बहुत बड़ा धोखा इंसान जब इंसान के इंसानियत के कदर नहीं करता तब वो इंसान इंसान नहीं बन जाता है जानवर जानवर बनकर जानवर जानवर बनकर जानवर जानवर बनकर जानवर किसी के सहायता के कोई जरूरत नहीं है छोड़ेगा नहीं एक को भी साले को तुम्हें छोड़ूंगा नहीं जिन साले ने ये समाज में मुझे अपना मुंह दिखाने के काबिल न रखा वो साले को तुम्हें जीते जी मारूंगा नहीं आज सिर्फ जिंदगी में तड़पा तड़पा के मारूंगा साले तड़पा तड़पा के माझा ऐका
आता काय होणार आहे त्या परमेश्वराच माहिती बाबा. हा असं विचित्र वेड्यासारखा वागणारा माणूस नेमका आहे तरी कोण? कोण आहे ते तर नेमकं माहित नाही, पण हो अधूनमधून येतात तिथे कोठीवर. पण आजपर्यंत त्यांनी माझ्याकडे कधीही वाकड्या नजरेने बघितलं नाही, हेही तेवढंच सत्य आहे. होऊ शकते यांनी जिच्यावर जीवापाड प्रेम केलं ती कुणीतरी विश्वासघात केली झाली असेल. आता काय होणार देवा रक्षण करेल बाबा. बघा मी विसरले, मी तुम्हाला मदत मागितली आणि तुम्ही माझी मदतही केली, खरंच खूप धन्यवाद. पण मी तुम्हाला ओळखलं नाही, तुमचा परिचय? तू मला कशी काय ओळखशील का? कारण आता तुला उडायला पंख फुटलेत ना, स्वार्थी झालीस तू, स्वार्थी. पण मी मात्र तुझ्या सहवासात घालवलेल्या त्या बालपणीच्या आठवणी अजूनही माझ्या या काळजात घेऊन जगतोय. हो. म्हणजे तू विवेक? हो विवेकच. तू खरंच विवेक आहेस का? ओ माय गॉड, मला तर विश्वासच बसत नाही. पण मला सांग रे, तू मला कसं काय शोधून ओळखली? नाही ना, माणसाचे प्रयत्न जर ठाम असतील ना तर तू त्या परमेश्वराला देखील गाठू शकतो. पण तुझ्याकडे बघून मला फार आश्चर्य, फार नवल वाटतं की तू या कोठीवरती एक नर्तकी म्हणून काम करतेय. हो, हे खरं आहे की मी एक नर्तकी आहे, पण आता आणखी काय बनवलंय? नाही ना, लहानपणी तूच मोठ्या दिवाबदारीने मला समजावून सांगितले असते का विवेक माणसाचे कपडे फाटके असते तरी चालेल, पण माणसाचं चरित्र मात्र कधी फाटकू असू नये. आणि आज विवेक, अरे मी या नर्तकीचा पेशा जरी स्वीकारला असेल, पण मी माझी चारित्र्य कधीही खाली पडू. हो बरोबर आहे ना, पण समाजाच्या दृष्टिकोनाने ही एक बदनामीच असते. मी मान्य करतो की ही कोणाची तरी मजबुरी असते. तुझ्यावर अशी कुठली वेळ आली नाही ना की तुला ही असली दुनिया, हे असलं जग स्वीकारावं लागलं. बोल कशासाठी? इथे येणाऱ्या लोकांच्या नजरेची भूक भागवण्यासाठी की तुझ्यावर ओळख टाकलं त्या पैशाच्या लालसेपोटी? तू समजतोस तसा माझा काही उद्देश आहे. हे नर्तकीचे जीवन मी स्वीकारलं, पण ते माझ्यावर आलेल्या परिस्थितीमुळे माझं विवेकवर पोट भरण्यासाठी. तुझे बाबा तर चांगल्या पगाराच्या नोकरीवर होते आणि तुझी आई गेल्यानंतर तुझ्या वडिलांनी तुझ्या आईची उणीव किंवा कमी तुला कधीही जाणू दिली नाही. मला अजूनही चांगलं आठवतं. सगळं सुख माझ्या वाटेला होतं, पण त्या नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच होते. म्हणून बाबांची अचानक नोकरी गेली आणि त्याच धक्क्याने बाबा कायमचे जग सोडून निघून गेले. पुण्या नाटकाचा आसरा मागायचा म्हटलं तर त्यांनी सुद्धा माझ्याकडे पाठ फिरवली. मग याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नाही. कुठलाही पर्याय. इतकं सगळं तुझ्या आयुष्यात घडून गेलं आणि साध्या तुझ्या मनाला वाटलंय की ह्या सगळ्या गोष्टी विवेकशी शेअर कराव्या? मग एक आपला माणूस किंवा एक मित्र म्हणून त्याला भेटून सगळ्या गोष्टी सांगाव्या असं तुला अजिबात वाटलं नाही ना? तुला आठवतं माझ्या वडिलांची परिस्थिती तेव्हा फार गंभीर आणि वाईट होती. त्यावेळेला तू शाळेतून आणलेल्या टिफिन मधला घासातला घास मला भरवायचीस, स्वतः मात्र उपाशी राहायचीस, पण माझं पोट भरायचीस. त्यातच तू समाधान मानायचीस. आणि ते आपलं बालपण होतं, पण आता आपण मोठे झालो, समजदार झालो, आणि समजदार माणसाने उपकाराची परतफेड मागायची नसते. काय अगे नाही ना, तू आहे तशीच, इतरांची काळजी करणारी, इतरांच्या सुखाचा विचार करणारी, इतरांचं मन जपणारी. पण नाही ना, यानंतर मी तुला या असल्या जगात अजिबात जगू देणार नाही. मी तुला कायमची माझी करायला. हो हे कधीही शक्य आहे. पण का? कारण मी एक बाजारू
तुझ्याशी लग्न करावं एवढ्या लायकीची नाही मी. नैना, अगं प्रेम कोणाची लायकी बघून केलं जात नाही, ते तर मनाचं मिलन असतं. तुला माझी शपथ नैना, प्लीज नाही म्हणू नको. एक ना एक दिवस मी तुला परत इथून न्यायला नक्की येईन. तोपर्यंत माझी वाट बघ नाही. मी नक्की